थोर समाजसुधारक संत कर्मयोगी गाडगेबाबा पुण्यतिथीचे औचित्य साधून नेर येथील स्वच्छताप्रिय बांधवांनी एकत्रित येऊन मशानभूमी मोक्षधाम येथे स्वच्छता केली. संत गाडगेबाबांनी आयुष्यभर रामसफाईचा ग्रामसफाईचा मूलमंत्र देऊन साफसफाई काम केले. कर्मयोगी गाडगेबाबांनी जनतेला अशी शिकवण दिली की स्वच्छता जेथे ईश्वराचा वास तेथे. आज ज्येष्ठ नागरिक मित्रमंडळ, महालक्ष्मी नागरिक मित्रमंडळ व इतर नागरिकांना एकत्रित करून स्मशानभूमीचे साफसफाई करून केळ कचरा पालापाचोळा जाळून स्मशानभूमीतील परिसर स्वच्छ करण्यात आला. यावेळी प्राध्यापक सदाशिव नरोटे, मोहन शर्मा, मनोहरराव देशमुख, उदय कांतोडे, रमेश समुद्रे, राजेश गुल्हाने, दिवाकर पाटमासे, लक्ष्मण चिरडे, गणेश हिळूरकर, दिनेश पांगारकर, संदीप गायकवाड, सचिन कराळे, रुपेश दुधे, शालिक गुल्हाने, गौरव नाईकर, अशोक दुधे, सुबोध सामुद्रे, रेणू सामुद्रे, सुमन गाढवे, गजानन निमकर व अन्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. गाडगेबाबा कोणत्याही गावात किंवा कोणत्याही ठिकाणी गेले तर आधी कार्यक्रमाच्या आधी स्वच्छता करायची आणि कधी ते स्टेजवर बसले नाही किंवा काही नाही. स्वच्छता हा निरोगी राहण्याचा एक संकल्प आहे. तर त्या दृष्टीनं गाडगे महाराजाचं जे कार्य आहे ते आपण पुढे न्यायला हरकत नाही. आणि थोडं आपण एवढं करू शकत नाही, पण एक कण म्हणून त्यांचं आपण सर्व ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता उपक्रम राबवूया आणि आपल्याला रोगाला दूर सारूया, असं माझं एक तत्त्व आहे. आणि कर्मयोगी वैराग्यमूर्ती संत श्री गाडगेबाबा यांची जयंती आहे आणि या जयंतीच्या निमित्ताने दरवर्षीच आपल्या नेर शहरामधील सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या ज्या विविध संघटना आहेत, जसं आता पर्यावरण संरक्षण समिती आहे, ज्येष्ठ नागरिक मंडळ आहे, इतरही अशा काही संघटना आहे. ह्या संघटना दरवर्षीच सार्वजनिक ठिकाणी म्हणजे स्मशानभूमीसारख्या ठिकाणी अन्य ठिकाणी जाऊन स्वच्छता करत असतात. तर वैयक्तिक स्वच्छता, आपल्या स्वतःच्या घराची स्वच्छता हे सर्वच लोक करतात, पण सार्वजनिक स्वच्छतेमात्रेकडे समाजाचं काही लक्ष नसते. आता स्मशानभूमीसारखं हे ठिकाण आहे की या ठिकाणी जरी आपण प्रेतं जाळण्यासाठी आणतो, पण त्या प्रेतासोबत जिवंत माणसं असतात. तर जिवंत माणसांसाठी जी जागा पाहिजे बसण्या उठण्यासाठी ती स्वच्छ पाहिजे. कारण स्वच्छ ठिकाण असलं तर तिथं आरोग्यासाठी उपायकारक अशा ज्या काही बाबी आहेत त्यांची त्या ठिकाणी आवश्यकता असते. म्हणून स्मशानभूमीकडे दुर्लक्ष करून चालत नाही. कारण लोक स्मशानभूमी म्हणजे ते स्मशानासारखीच पाहतात. एखाद्या खंडाऱ्यासारखी स्थिती त्याची असली पाहिजे, त्याच्यातलं कोणाला त्याचं काही वाटत नाही वाईट. पण आमच्या मताप्रमाणे स्मशानभूमी ही स्वच्छ असली पाहिजे. आज अनेक ठिकाणी अशी उपक्रम नवनाथ दरोई, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, नेर. द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव.